सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी महायुतीचं सरकार विविध योजना राबवत असून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। जळगाव येथे आयोजित महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात ते आज बोलत होते। या योजनेअंतर्गत 1,40,40,00,000 अर्ज मिळाले असून पहिले 2 हप्ते 17 ऑगस्टला मिळतील, तर 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली। ही योजना चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, म्हणून विरोधक सरकारच्या योजनांविरोधात न्यायालयात जात आहेत अशी टीका त्यांनी केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, युवा प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात, 7.5 हॉर्स पॉवरचा पंप वापरतात, त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं आहे, हे सरकार कष्टकऱ्याचं आहे, हे सरकार माझ्या माय भगिनींचं आहे, हे सरकार ज्येष्ठांचं आहे, हे सरकार तरुणांचं आहे, हे सरकार सगळ्यांचं आहे। आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या। यावेळी मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी 100 कोटी निधीची घोषणा केली। त्याचबरोबर जळगावमध्ये MIDC उभारण्याची देखील घोषणा केली। 15 लाख बचत गटाच्या महिला लखपती दीदी झाल्या असून 6.5 लाख बचत गटाच्या माध्यमातून 65 लाख कुटुंबांना जोडलं आहे। त्यांना 15,000 कोटी रुपयांचं कर्ज सरकारनं दिलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे आम्हा भावांकडून ओवाळणी असून दिलेली ओवाळणी परत घेतली जात नाही असं म्हणत फडणवीस जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं। राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे, जी आमची महिला शक्ती आहे, या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो। महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं। राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। शेतकरी, महिला, युवा वर्गाची गरज लक्षात घेऊन सरकारनं योजना आणल्या आहेत, मात्र विरोधक या योजनांबाबत गैरसमज पसरवत आहेत असा आरोप अजित पवार यांनी केला। कुठेही काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही। बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो, गोरगरीब महिलांशी आम्ही बोललो, त्यांचे प्रश्न समजून घेतले। आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला, कुठं धुणं भांडी करणारी महिला, कुठं काचा गोळा करणारी महिला, कचरा गोळा करणारी महिला, झाडू पोछा करणारी महिला, अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात, परंतु त्यांचं उत्पन्न कमी असतं। 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली। आणि जुलै कालच्या पासून आपण त्यांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला।